या तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचे आहे। यासाठी मी येथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 7 लसूण पाकळ्या आणि अर्धा टीस्पून जिरे टाकून घेतले आहे। अशा प्रकारे मी हे वाटण पाणी न टाकता ओबडधोबड वाटून घेतले आहे। या तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी मी येथे 2 कप गव्हाचे पीठ, पाव कप ज्वारीचे पीठ व पाव कप डाळीचे पीठ चाळून घेतले आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद, लसूण मिरची व जिऱ्याचे वाटण व बारीक चिरून घेतलेली मेथीची पाने टाकून घेऊ। यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण पाणी न टाकता कोरडेच एकत्रित करून घेतले आहे। आता या तडका पॅन मध्ये मी 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेतले आहे। ते पिठावरती टाकून घेऊ। यामध्ये टाकलेले तेल गरम असल्या कारणाने सुरुवातीला चमच्याने, त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेतले आहे। आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ। आता हे मळून घेतलेले पीठ एका बाउल मध्ये काढून ते 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता येथील एक उंडा पोळपाटावरती ठेवून तो गोलाकार लाटून घेऊ। अशा प्रकारे ही पुरी मी मध्यम थिकनेसची लाटून घेतली आहे। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये या पुऱ्या सोडून त्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊ। या पुऱ्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून झाल्या आहेत। यातील तेल निथळून त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून तयार आहेत। या तिखट मिठाच्या पुऱ्या चवीला एकदम मस्त लागतात। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।